राज ठाकरे उद्या सकाळी 10 वाजता बैठक घेणार। मनसेच्या नेत्यांसोबत राज ठाकरे करणार चर्चा। राज ठाकरे उद्या माध्यमांशीही बोलण्याची शक्यता। पुण्यात मनसैनिकांचा जल्लोष। सरकारने हिंदी सक्तीचा GR रद्द केल्याने मनसेच्या वतीने फटाके फोडत जल्लोष साजरा। उदय सामंतांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। कामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी। नागोठणे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाहनांची वाढलेली संख्या आणि महामार्गावर पडलेले खड्डे त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप। मुख्यमंत्री फडणवीसांनी आषाढी एकादशीला कर्जमाफीची तारीख घोषित करावी। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंची मागणी। अकोल्यामध्ये गे डेटिंग ॲपद्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश। चौघांपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश। जळगावमधील घटनेने महाराष्ट्र हादरला। रोजगाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीची 2 लाखांमध्ये विक्री। मुलीचं लैंगिक शोषण करत गर्भपात केल्याचाही धक्कादायक प्रकार। मुंबईतील कांदिवलीमध्ये 14 वर्षीय मुलाला अमानुषपणे मारहाण। एका अज्ञात व्यक्तीने केली मारहाण, तर मारहाणीचा व्हिडिओ समोर। तर या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल। बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेलेल्या दिंडीतील वारकऱ्याला मारहाण। धाप लागत असल्याने उपचार घेण्यासाठी वारकरी बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले होते। रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी केली मारहाण। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।